निर्गुण निराकार. लेखक श्री राजीव शांताराम थत्ते. गोष्ट 5. नीता फडके. मी नीता फडके. माझ्या जीवनात प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे, जसा घडला तसा. तुम्ही सांगायचे की माझ्यावर अन्याय झाला का नाही. तसेच मला तुम्ही सर्वांनी सांगायचे की मी जो निर्णय घेतला तो योग्य की अयोग्य. मी नुकतीच B.Com झाले होते. टायपिंग 40, इंग्रजी आणि 30 मराठी शब्द फर्स्ट क्लासमध्ये पास झाले होते. आता कोणालाही फर्स्ट क्लास मिळतो, पण आमच्या वेळी तसे नसायचे. मी नोकरीच्या शोधात होते. एक दिवस महाराष्ट्र टाइम्सला क्लार्क पाहिजे अशी जाहिरात आली होती. ठाण्यात त्यांना क्लार्क हवा होता. मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. एक बाहेर जाणारा पिऊन आणि मालक विकास जोशी असे दोघेच कंपनीचे सर्वात सभे होते. माझा इंटरव्ह्यू झाला. विकास जोशींनी मला सिलेक्ट केले. पगार 6,000 रुपये. ही 1985 ची गोष्ट मी सांगते. त्यावेळी 6,000 पगारही योग्यच होता. मी त्यांना हो सांगितले. उद्या किती वाजता येऊ, मी जोशींना विचारले. उद्या कशाला, आजच. चांगल्या कामाला उद्याचा मुहूर्त कशाला, जोशी म्हणाले. मी घरी फोन करून आईला तसे सांगू का, मी प्रश्न विचारला. घरचा फोन नंबर सांग, मी तुझ्या घरी फोन करतो. जोशींनी माझ्या घरचा टेलिफोन नंबर घेतला आणि घरी फोन लावला. नमस्कार, तुम्ही नीताचे आई का? मला तुम्हाला निरोप द्यायचा आहे की नीताचे आमच्या कंपनीत सिलेक्शन झाले आहे. 6,000 रुपये पगार. आजपासून जॉईन करायला मी तिला सांगतोय. तुमची काही हरकत नसली तर मी तिला जॉईन करायला सांगू का? म्हणजे आजपासूनच तिचा पगार चालू होईल. तुमची काही हरकत? जोशींनी आईला विचारलं. मी पहिल्यांदाच इंटरव्ह्यूला आले होते, त्यामुळे आईलाही हे सारे अनपेक्षित होते. आईने जोशींना हरकत नाही असे सांगितले. चल आता कामाला लाग. जोशींनी मला आदेश द्यावा तसे सांगितले. जोशींनी काम समजावून सांगितले. त्यांनी मला माझे काम तर सांगितलेच, पण कंपनीच्या कामाची क्लायंटची माहिती दिली. कॉम्प्युटर, इंटरनेट, प्रोग्रामिंग असे अनेक शब्द माझ्या कानावर प्रथमच पडत होते. मी त्याच्याविषयीच्या जोशीच्या ज्ञानाने अगदी भारावून गेले. जोशींना जणू जगण्याची घाई लागली होती. मला कळेल नाही कळणार याचा विचार न करता जोशी बोलत होते. 2 तास ही फैल माझ्यावर धरली. मला यातले काय करते काय कळत नाही याचा विचारही जोशीच्या डोक्यात येत नव्हता. मी मात्र जोशींना मानलं. बॉस असावा तर असा, जीवनाच्या प्रत्येक क्षणाचे महत्त्व मानणारा आणि तसेच महत्त्व देणाराही, मी मनाशी म्हणते. संध्याकाळ झाली. 7 वाजले. तशी जोशींना मला होणाऱ्या उशिराची जाणीव झाली. नीता, तुला पहिल्याच दिवशी उशीर झाला. सॉरी, घरी आई तुझी वाट पाहत असेल. तू आता घरी जा. गुड नाईट. जोशींनी कामाला स्वतःला गुंतवून घेतले होते, त्यामुळे त्यांना आता निघणे शक्यच नव्हते. मी पहिल्याच दिवशी इम्प्रेस झाले होते. घरी जाऊन मी आईबाबांना सारे सांगितले. माणूस वेगळा दिसतोय, वय काय असेल? बाबांनी मला प्रश्न केला.
मी कुठे पहिल्या दिवशी त्यांना विचारणार असे 26-27 मी अंदाजाने सांगितले. 26व्या वर्षी इतकं डायनॅमिक अजयवर्षा नाही म्हणायचे. बाबा उद्गारले. दुसऱ्या दिवशी मी लवकर तयार झाले. आज मला 9:30ला ऑफिसात पोचायचे होते. मी 9:25ला ऑफिसात पोचले तर जोशी सर 8 वाजता जायचे काकांनी मला सांगितले. काका म्हणजे आमचे पिऊन, तिघांमध्येच एक. मी सरांना गुड मॉर्निंग म्हटले आणि त्याला रिस्पॉन्सची वाटही न बघता कामाला लागले. 5/10ची माझी एंट्रन्सची इथली केबिन होती. त्याला लागूनच सरांची 10/10ची केबिन होती आणि त्याला लागूनच 10/5ची टॉयलेट. मागे 700 स्क्वेअर फुटांची इलेक्ट्रॉनिक्सची फॅक्टरी होती. टॉयलेटचा एक दरवाजा सरांच्या केबिनमधून होता तर एक वर्कर्सना आतल्या बाजूने होता. दुपारचा 1:30 वाजला. मी माझा डबा खायला सुरुवात केली. माझा डबा खाऊन झाला तरी सरांनी डबा काढलाच नव्हता. सर तुमचा डबा खा ना, मी सरांना आठवण केली. मी लहानपणापासूनच सकाळी जेवत नाही. सकाळचा ब्रेकफास्ट, दिवसातून 2दा कॅन्टीनचा चहा आणि रात्री जेवण. 12-14 तास काम आणि काम. सरांनी उत्तर दिले. दुसऱ्या दिवशी मी आईला 2 पोळ्या आणि थोडी भाजी डब्यात जास्त घालायला सांगितली. तुला आता जास्त कशाला हवे का तुलाच भूक जास्त लागते, आईनं मला विचारलं. मी तुला दे सांगितलं ना, मग द्यायचीच, मी आईला उत्तर दिलं. आईनं दुसरा डबा काढला आणि त्यातही भाजी पोळी दिली. दुपारी लंचला नेहमीप्रमाणे सर काम करत बसले. मी आईने दिलेला दुसरा डबा काढला आणि त्यांच्या पुढे केला. सरांच्या डोळ्यात पाणी आल्याचा मला भास झाला. त्यांनी पुढे केलेला डबा घेतला आणि मलाही त्यांच्याबरोबरच डबा खायला बोलवला. आम्ही दोघांनीही एकत्र डबा संपवला. मी दोन्ही डबे बरोबरच्या पिशवीत ठेवले. आम्ही दोघेही कामाला लागलो. मलाही सरांसाठी डबा आणल्याचे आणि तो त्यांनी खाल्ल्याचे समाधान वाटले. खरंच लहानपणापासून सरांना डबा कोणीच दिला नसेल, मी स्वतःला म्हणाले, पण समाधानाने. 2 दिवसांनी सरांचा वाढदिवस होता. एका सरकारी अर्जावर मी सरांची जन्मतारीख 2 सप्टेंबर असल्याचे वाचले होते. त्यावरूनच माझा हा अंदाज होता. मी त्या दिवशी सकाळी ठाणे स्टेशनवर फुलांचा गुच्छ घेतला. घरून मी गुलाबी साडी नेसून आले होते. सर सकाळी 8 पासूनच काम करत होते. काकांनाही सरांचा वाढदिवस आहे याची कल्पना नव्हती. हॅपी बर्थडे टू यू, मी सरांच्या पुढे प्रसन्न फुलांचा गुच्छ करत म्हटले. सर त्यांचा वाढदिवस होता हेही विसरून गेले होते. सरांनी सुंदर फुलांचा गुच्छ स्वीकारला. थँक्यू, माझ्या लक्षातही नव्हते आणि घरीही कोणी आठवण करून दिली नाही. सर म्हणाले. सर तुमच्या घरी कोण कोण आहेत, मी प्रश्न विचारला. मी, माझी बायको आणि आमची 3 वर्षाची मुलगी, बस एवढेच. मग तुमच्या घरच्यांना आज तुमच्या वाढदिवसाची आठवण नाही झाली, मी विचारले. नाही बुवा, का, कोण नाही, सर म्हणाले. मी डायरी काढली आणि त्याच्यावर 2 सप्टेंबरला सरांसारख्या दिसणाऱ्या माणसाचा चेहरा काढून ठेवला. त्यासमोर लिहिले, हॅपी बर्थडे सर. दिवस जात होते. मी सरांच्या जवळ येत होते. एकदा सरांची बायको आणि मुलगी ऑफिसात आल्या होत्या. मी मागेच राहिले. त्या बायकोला स्वतःच्या नवऱ्याचा वाढदिवसही लक्षात राहत नाही. तिला
महत्व ते काय म्हणून द्यायचे. सरांची मुलगी मात्र गोड होती, सरांसारखीच दिसणारी, हसरी, गोरी, घाऱ्या डोळ्यांची आणि गोड्या केसांची, अगदी सरांसारखी. निदान मला तरी तशी वाटली. दिवस जात होते, कंपनीचा पाया मजबूत होत होता. आयटी कंपन्यांनी आमच्या उत्पादनाला वर उचलून धरले होते. सर धंद्यातली शिखरामागून शिखरे ओलांडत चालले होते. एक दिवस घरी गेले तर आई बाबा आनंदात दिसले. मला दूरच्या मावशीच्या मुलाने लग्नासाठी मागणी घातली होती. मुलगा काळासावळा होता, पण इंजिनियर होता. मीही काहीही आडेवेडे न देता हो म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी मी सरांना ही गोष्ट सांगितली. सर खरीद झाले. तुम्हाला सोडून जाणार. सरांनी मला प्रश्न विचारला. मग काय करू, मी प्रतिप्रश्न केला. थोडा वेळ शांततेत गेला. इकडे जवळ ये ना प्लीज, सर म्हणाले. मी सरांच्या जवळ गेले. सरांनी मला मिठीत घेतले. आय लव्ह यू, सर म्हणाले. मग आता काय करायचे. मी तुला लग्न करावेच लागेल, नाहीतर मी असा भिकारी लफंगा उद्योजक. माझे पुढले भविष्य कोण सांगणार, सर निराशेने म्हणाले. मी बाजूला झाले. सरांनी पुन्हा एकदा मला जवळ घेतले आणि एक दीर्घ चुंबन घेतले. 8 दिवसांनीच लग्न होते. सर लग्नाला त्यांच्या बायकोला घेऊन आले होते. माझ्या मिस्टरांची ओळख सरांची करून दिली. का कोणच ठाऊक मिस्टरांचा चेहरा घामाने डबडबला होता. सरांनी त्यांना शेकहँड केला तेव्हा मिस्टरांचा थरथरणारा हात माझ्याही लक्षात आला होता. मला सरांचा त्याही क्षणी अभिमान वाटला. सर लग्न समारंभातून बाहेर पडले. माझे लक्ष पुढल्या कुठल्याच गोष्टीत लागेना. दुसऱ्या दिवशी मी नवऱ्याबरोबर हनीमूनला गेले. 8 दिवसात मी त्याला अंगाला हातही लावला दिला नाही. 8 दिवसांनी मी ऑफिसात गेले. सर विचार करत मान खाली घालून बसले होते. काकाही कुठेतरी बाहेर गेले होते. शुक्रवार असताना फॅक्टरी बंद होती. मी आज उत्साहाने गेले. मेन दरवाजा आतून बंद केला. त्याला कडी लावून घेतली. सरांना जाऊन मिठीत घेतले. एक एक करत अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले. सर आज मला तुमचं करा. मी तुमच्या मुलाची आई होणार आहे. प्लीज फक्त आजच. मग मला कधीही भेटू नका. मी आपल्या मुलाला आणि माझ्या नवऱ्याला ही गोष्ट कधीही करू देणार नाही. सर शांत उभे होते. त्यांनी मला दूर लोटले. मला तुझ्या नवऱ्यावर अन्याय करायचा नाही. आपले प्रेम खरे खरे होते. ते तुझ्या आणि माझ्या स्मृतीत कायमचे राहील. तू सुखाने संसार कर. देव तुला आणि मला सद्बुद्धी देव. सरांनी मला साडी नेसवायला मदत केली. मी थोड्याच वेळात ऑफिसातून बाहेर पडले. पुन्हा कधीही सरांना न भेटण्यासाठीच. आज या घटनेला 5 वर्षाहून जास्त कालावधी लोटलेला आहे. माझ्या नवऱ्याला आजही मी संभोगाचे सुख देऊ शकले नाही. आजही 5 वर्षानंतर मला मूलबाळ नाही. मी सरांवर प्रेम केले, त्याला सर्वस्व अर्पण केले,
ते योग्य होते का? मला याचं उत्तर हवंय. प्रिय मित्रांनो, ही YouTube साईट सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या YouTube साईटवर तुम्हाला आगळे वेगळे, रोचक, वेधक, वाचनीय आणि काहीसे रोमॅन्टिक, जीवनाशी प्रत्यक्ष जोडणारे साहित्य जसे कथा, कादंबऱ्या, कविता, वैचारिक लेख तुमच्या भेटीला येणार आहेत. तुम्ही ही YouTube साईट अवश्य लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या जिवलग मित्रांना ही YouTube साईट फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद.